हॅलो स्टुडंट, वेलकम. तर लास्ट लेक्चरला मी तुमची रिव्हिजन घेतली, लेक्चर नंबर 1 आणि 2 ची. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. ज्या काही मेथड आपण डिस्कस केल्या लास्ट लेक्चरला, 4 ते 5 मेथड आपण अप्लाय करून हॅलो अल्केनचं प्रिपरेशन बघणार आहोत. त्याच्यानंतर मग हॅलो अरिनचं प्रिपरेशन. ह्या लेक्चरमध्ये आपण विशेष बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. शक्य झालं तर सगळ्या 4-5 मेथड याच लेक्चरमध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करू. तर बघा, मग त्यातली जी फर्स्ट मेथड होती स्टुडंट प्रिपरेशनसाठी, ती आपण नोट्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. फ्रॉम हायड्रोकार्बन बाय हॅलोजिनेशन, किंवा मग लिहिताना आपण त्याला असं लिहिलेलं असेल बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. तर ही रिॲक्शन ऑलरेडी आपली 11वीत झालेली आहे स्टुडंट. बघा, वेन मी हेडिंग टाकतो, जी फर्स्ट मेथड आपली प्रिपरेशनची ती बघतोय आपण, हॅलोजिनेशन, प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघतोय आपण, बरोबर. त्यातली फर्स्ट मेथड आहे हॅलोजिनेशन बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. ज्यावेळेस आपण अल्केनचं हॅलोजिनेशन करतो त्यावेळेस काय तयार होतो, हॅलो अल्केन फॉर्म होतो. कसं होतं ते बघा, ही जी मेथड आहे ऍक्च्युअली सुटेबल मेथड नाहीये हॅलो अल्केन तयार करण्यासाठी, कारण या मेथडमध्ये आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट भेटतात, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट भेटतात. ते कसं काय ते बघा, मी डायरेक्टली तुम्हाला रिॲक्शन समजून सांगणार आहे. थेरॉटिकल पार्ट जो काही तोंडी सांगितलं जाईल तो, बाकी ऍक्च्युअली नोट्समध्ये ज्या काही रिॲक्शन दिलेल्या आहेत तुम्हाला, त्या थोड्याशा डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, जास्त थेरॉटिकली इथं काही एक्सप्लेनेशन वगैरे तुम्हाला मी सांगणार नाही. जे कामाचं आहे, महत्वाचं जे आहे ते सगळं इथे सांगितलं जाईल. ओके, रिॲक्शन विशेष करून आपल्याला बघायच्यात. तर फर्स्ट मी मेथड आपण डिस्कस करतोय बाय हॅलोजिनेशन ऑफ हायड्रोकार्बन्स, दॅट इज बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. सिन्स स्टुडंट, when alkane treated with halogen in presence of sunlight or ultraviolet light or at high temperature, कुठलीही एखादी मेथड याच्यापैकी वापरून आपण काय करू शकतो, अल्केनचं हॅलोजिनेशन करू शकतो. हा काय अल्केन आहे, अल्केनचा जनरल फॉर्म्युला लिहिलाय मी. तेव्हा काय होतं मग, हा जो हॅलोजन असतो तुमचा, याचं होमोलिसिस होतं. होमोलिसिस म्हणजे काय, आपण मागच्या वर्षी बघितलंय. ठीक आहे, रॅडिकल तयार होतात. ते रॅडिकल काय करतात, याचं सुद्धा होमोलिसिस करतात. हा तुमचा हायड्रोजन निघून जातो एक्स सोबत, आणि हा जो दुसरा उरलेला एक्स आहे तो तुम्ही आर ला सबस्टिट्यूट करता. सिम्पली काय झालं तुमच्या या ठिकाणी, हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन, आणि काय तयार झाला, हॅलो अल्केन फॉर्म झाला. पहिले काय घेतला होता आपण, अल्केन घेतला होता, आणि काय तयार झालं या ठिकाणी, हॅलो अल्केन फॉर्म झाला. ही रिॲक्शन सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये केली जाते. एक्झाम्पल मिथेन, तुम्हाला नोट्समध्ये जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते मिथेनचं एक्झाम्पल आहे. मिथेनचं समजा क्लोरिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑर सनलाईट, देन इट गिव्स मिथिल क्लोराइड इन फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये मिथिल क्लोराइड प्रोड्यूस होतो. पुन्हा जो काही तुमच्या एक्सेस मध्ये Cl2 गॅस शिल्लक असेल तो काय करतो, पुढचे जे उरलेले हायड्रोजन आहेत त्या कार्बन जवळ त्यांनाही रिप्लेस करतो, आणि पुढच्या स्टेपमध्ये तयार होईल डायक्लोरोमिथेन. तिसऱ्या स्टेपमध्ये अजून जो उरलेला क्लोरीन असेल तो याचं होमोलिसिस करेल, अजून तिसरा हायड्रोजन पण रिप्लेस करेल, आणि ट्रायक्लोरोमिथेन तयार होईल, तर त्याला तुम्ही क्लोरोफॉर्म म्हणता. फर्दर पुढे जर क्लोरीन शिल्लक असेल तर तो या उरलेल्या हायड्रोजनला सुद्धा रिप्लेस करेल, आणि काय करेल, कार्बन टेट्रा क्लोराइड फॉर्म करेल. अशा प्रकारे आपल्याला या मेथडमध्ये मिक्सचर भेटतं प्रोडक्टचं. मिथिल क्लोराइड, नंतर मिथिलिन डायक्लोराइड, मिथिलिन ट्रायक्लोराइड, आणि शेवटी कार्बन टेट्रा क्लोराइड. अशा प्रकारे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट भेटतात. अँड दॅट्स वाय दिस मेथड इज नॉट सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. ओके, त्याच्या पुढे बघा, समजा आपण एक्झाम्पल घेतलं प्रोपेनचं. आता प्रोपेनचं जर समजा क्लोरिनेशन केलं तुम्ही, when we carry chlorination of propane in presence of ultraviolet light or sunlight, then since student here what happen, हे जे इथं आता तुमचा प्रोपेन आहे, त्या प्रोपेनकडे किती टाईपचे हायड्रोजन अवेलेबल आहेत बघा बरं, किती प्रकारचे कार्बन आहेत. तर हा एक कार्बन, हा एक कार्बन, हे दोघी कार्बन सारखे आहेत, आणि हा जो सेंटरचा एक कार्बन आहे हा थोडा वेगळा आहे. असे 2 प्रकारचे कार्बन अवेलेबल आहेत. याच्यापासून जेव्हा तुम्ही क्लोरिनेशन करता तेव्हा आपल्याला मिक्सचर भेटतात. एक तर तुम्हाला प्रोडक्ट भेटतो 1 क्लोरोप्रोपेन भेटेल, CH3CH2CH2Cl. कुठला तरी एका टर्मिनलचा तुम्ही हायड्रोजन रिप्लेस कराल, एक तर याचा कराल किंवा याचा कराल, आणि काय भेटेल, 1 क्लोरोप्रोपेन हा फर्स्ट पॉसिबल प्रोडक्ट असेल. सेकंड कुठला, तर मधला जो कार्बन आहे त्या मधल्या कार्बनचा हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता. मग समजा दुसऱ्या कार्बनवरचा जर हायड्रोजन रिप्लेस केला तर तुम्हाला प्रोडक्ट काय भेटू शकतो, 2 क्लोरोप्रोपेन. अशा प्रकारे आपल्याला काय भेटेल, या ठिकाणी मिक्सचर ऑफ प्रोडक्ट भेटतात. ठीक आहे, 1 क्लोरोप्रोपेन अँड 2 क्लोरोप्रोपेन. समजा तुम्ही ब्युटेन घेतला तर ब्युटेन मध्ये तीच कंडिशन आहे. ब्युटेन मध्ये 2 प्रकारचे कार्बन आहेत.
एक तर तुम्ही सेंटरच्या 2 कार्बन पैकी एखाद्या कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस कराल किंवा टर्मिनलचा हायड्रोजन रिप्लेस कराल. ओके, हे 2 कार्बन आणि हे शेवटचे 2 कार्बन तसेच सारखे आहेत. प्रोडक्ट कुठला पॉसिबल आहे? एक तर 1 क्लोरोब्युटेन भेटेल किंवा 2 क्लोरोब्युटेन भेटेल. ओके, ही फर्स्ट मेथड होती तुमची बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. सेकंड मेथड आहे स्टुडंट, ती महत्वाची आहे, मागच्या वर्षी झालेली आहे दुसरी मेथड सुद्धा, हायड्रो हॅलोजिनेशन. बाय हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. मग आता हायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे नेमकं काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड, हायड्रो हॅलोजिनेशन म्हणतो ना आपण. इट इज अ ऍडिशन रिएक्शन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड टू अल्किन्स इज कॉल्ड एज हायड्रो हॅलोजिनेशन. मग कशी जनरल रिएक्शन कशी लिहितात ती बघा. हा जो तुमचा अल्किन असेल एक्स वाय झेड, कुठलाही घ्या अल्किन तुम्ही, प्रोपिन घ्या, इथिन घ्या, ब्युटिन घ्या, एक्स वाय झेड कुठलाही अल्किन घ्या, त्याचा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याच्यावरती काय करतो आपण, सिम्पली हा जो हायड्रोजन हलाइड आहे, हायड्रोजन हलाइड एक तर तुम्हाला HCl दिलेला असेल, सॉरी HCl दिलेला असेल किंवा HBr दिलेला असेल किंवा HI दिलेला असेल, याच्या शक्यतो वापरत नाहीत कारण आयोडीनची साईज जास्त आहे आपल्याला माहिती आहे. तो प्रोडक्ट तयार करेल लगेच, पुन्हा ती रिएक्शन रिव्हर्स व्हायची सुद्धा शक्यता असते कारण आयोडीनची साईज जास्त आहे. म्हणून शक्यतो HCl किंवा HBr तुम्हाला दिलेला बघायला भेटेल. हॅलोजिनेशन मध्ये क्लोरिनेशन शक्यतो जास्त बघायला भेटतं आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही ह्या अल्किन सोबत हायड्रोजन हलाइडला ट्रीट कराल तेव्हा सिम्पली काय होतं, तुमचा जो एक कार्बन आहे डबल बॉन्डेड कार्बन, त्याच्यावरती हायड्रोजन ऍड होतो आणि उरलेला जो कार्बन आहे त्याच्यावरती काय ऍड होतो, हॅलोजन ऍड होतो आणि डबल बॉन्डचा काय होतो, सिंगल बॉन्ड होतो. ठीक आहे, ऍडिशन होते सिम्पली, एका कार्बनवरती हायड्रोजन ऍड करायचा, दुसऱ्या कार्बनवरती काय जोडायचा, हॅलोजन जोडायचा. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल सांगतो आता तुम्हाला. आता याच्यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत, 2 रूल आहेत, आपण शिकलेलो आहोत मागच्या वर्षी, मार्कोनिकॉफ रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल. ठीक आहे, ते डिस्कस करू आपण. तर पहिल्यांदा एक सिंपल साधी सोपी रिएक्शन घेऊ. समजा इथिनला आपण समजा ट्रीट केलं HBr सोबत किंवा HCl सोबत, तर काय होतं, सिम्पली HBr काय होतो त्या अल्किन मध्ये ऍड होतो, इथिन मध्ये ऍड होईल. मग आता हे दोघी कार्बन कशात स्टुडंट लक्षात घ्या, CH2 डबल बॉन्ड CH2, दोघी कार्बन कसे तुमचे सेम आहेत, बरोबर, सिमेट्रिकल अल्किन आहे. दिस इज सिमेट्रिकल अल्किन, म्हणजे सिमेट्री आहे याच्यामध्ये, दोघीकडे सारखे कार्बन आहेत. ओके, सो दॅट्स वाय ऍडिशन ऑफ HBr टेक्स प्लेस ऑन बोथ द कार्बन आयटम्स. कुठल्याही कार्बनवरती H प्लस ऍड करा आणि कुठल्याही कार्बनवरती Br मायनस ऍड करा, नो प्रॉब्लेम, कारण दोघी कार्बन कसे आहेत, सेम आहेत, CH2 मध्ये काय डबल बॉन्ड. मग आपण काय करणार, समजा पहिल्या कार्बनवरती मी हायड्रोजन ऍड केला, तर उरलेल्या कार्बनवरती काय करेल मी, Br ऍड करेल आणि मध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याचा काय शिल्लक राहील, सिंगल बॉन्ड शिल्लक राहील. आणि काय तयार झाला मग, हा जो तुमचा दिलेला कंपाऊंड आहे हा इथिलीन आहे, बरोबर. इथिलीन पासून काय तयार झाला तुमचा, इथिल ब्रोमाइड तयार झाला. ठीक आहे, सिम्पली ऍडिशन केली आपण HBr ची इथिलीन मॉलिक्युल मध्ये आणि हा ऍडिशन प्रोडक्ट भेटला आपल्याला ब्रोमो इथेन किंवा त्याचं कॉमन नेम इथिल ब्रोमाइड. ठीक आहे, आता हे होतं सिमेट्रिकल अल्केन साठी. समजा अनसिमेट्रिकल अल्केन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मार्कोनिकॉफ रूल किंवा अँटी मार्कोनिकॉफ रूल वापरावा लागतो. ठीक आहे, बघा समजा तुम्हाला दिला मी प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2. आता एक लक्षात घ्या, हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. अनसिमेट्रिकल मीन्स ह्या डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन आहेत आणि ह्या डबल बॉन्डेड कार्बनला 1 हायड्रोजन आणि मिथिल ग्रुप आहे, बरोबर. म्हणजेच हा जो कार्बन आहे हा कसा आहे, मोर सबस्टिट्यूटेड कार्बन आहे, मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्डेड कार्बन. आणि हा कसा आहे, लेस सबस्टिट्यूटेड कार्बन आहे. मग जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये HBr ऍड कराल तेव्हा कुठल्या कार्बनवरती H ऍड करायचा आणि कुठल्या कार्बनवरती Br ऍड करायचा हे आपल्याला माहित पाहिजे. जर सिम्पली फक्त HBr दिला असेल इथं, सोबत पेरॉक्साईड वगैरे काहीच नसेल हॅरोवरती, किंवा इन अब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड, काय करावं लागतं आपल्याला, कुठला रूल अप्लाय करावा लागतो या ठिकाणी, मार्कोनिकॉफ रूल आपण अप्लाय करतो. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल काय करतो आपण, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो हा मार्कोनिकॉफ रूल, व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन. हा जो रिएजंट आहे हा कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे, एकाकडे H प्लस आहे, एकाकडे Br मायनस आहे, वेगवेगळे ग्रुप आहेत, अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. आणि हा अल्किन सुद्धा कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे. ओके, व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, then negative part of reagent get added to the carbon atom which has less number of hydrogen atom. ज्या कार्बनवरती कमी हायड्रोजन आहेत त्याच्यावरती हा निगेटिव्ह पार्ट जोडायचा आणि उरलेला जो हायड्रोजन येतो उरलेल्या कार्बनला जोडायचा. ठीक आहे, मग काय प्रोडक्ट भेटतो आपल्याला इथे, CH3
मधल्या कार्बनला Br जोडायचा आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हचा रूल, आणि शेवटच्या कार्बनला हायड्रोजन ऍड होईल. डबल बॉन्डचं काय होईल, सिंगल बॉन्ड, आणि काय भेटेल, 2 ब्रोमो प्रोपेन. ओके. परंतु पुस्तकात काय केलंय स्टुडंट, दोन्ही प्रोडक्ट दिलेले आहेत. हा 2 ब्रोमो प्रोपेन पण दिलाय, याला म्हटलंय मेजर प्रोडक्ट, आणि दुसरा जो प्रोडक्ट दिलाय तो दिलाय 1 ब्रोमो प्रोपेन. म्हणजे Br समजा आपण शेवटच्या कार्बनला जोडला आणि मधल्या कार्बनला समजा हायड्रोजन जोडला, तर हा प्रोडक्ट तुम्हाला पॉसिबल आहे 1 ब्रोमो प्रोपेन. मग हा कसा भेटतो आपल्याला, कमी प्रमाणात भेटतो. हा जो प्रोडक्ट मेजर भेटतो हा कुठल्या रूल नुसार भेटतो, तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हचा रूल. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हचा रूल, व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन कुठला घेतला होता आपण, प्रोपेन घेतला होता, बरोबर. याच्यामध्ये जेव्हा आपण HBr ऍड करणार तेव्हा काय करायचं, हा जो निगेटिव्ह पार्ट आहे याला कुठे जोडायचा, तर ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहेत, म्हणजे जो कार्बन मोर सबस्टिट्यूटेड आहे त्या कार्बनवरती Br जोडायचा, आणि जो कार्बन तुमचा लेस सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे ज्याच्यावर जास्त हायड्रोजन आहे त्याच्यावरती हायड्रोजनच जोडायचा. ठीक आहे, सिम्पली ऍडिशन रिएक्शन आहे. दोन प्रोडक्ट समजा लिहिले तर कसं लिहिणार, मग जो तुमचा मार्कोनिकॉव्हचा प्रोडक्ट आहे तो मेजर दाखवायचा, त्याला काय म्हणणार, मेजर. आणि जो दुसरा पॉसिबल प्रोडक्ट कुठला आहे 1 ब्रोमो प्रोपेन, त्याला काय म्हणणार आपण, मायनर. हा प्रोडक्ट कसा असेल तुमचा, मायनर असेल. ठीक आहे, मेजर प्रोडक्ट, मायनर प्रोडक्ट. ठीक आहे. सपोज तुम्हाला मी समजा आता दुसरं एक्झाम्पल देतो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हचा रूल ना, म्हणजे फक्त HBr जर दिला असेल तर CH3 CH3 डबल बॉन्ड CH2, हा जो अल्किन आहे याला काय म्हणतो आपण स्टुडंट, याला आपण काय म्हटलं होतं मागच्या वर्षी, आयसोब्युटिलिन. याचं नाव काय, आयसोब्युटिलिन किंवा 2 मिथिल प्रोपिन. ओके, 2 मिथिल प्रोपिन आहे हा. याच्यावरती जेव्हा आपण HBr ऍड करू त्यावेळेस कशा प्रकारे ऍडिशन होईल HBr ची, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हचा रूल, कारण फक्त HBr दिला, इथं पेरॉक्साईड वगैरे काहीच नाहीये. काय म्हणतो तुमचा जो मार्कोनिकॉव्हचा रूल आहे तो काय सांगतो, when unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, then negative part of reagent gets attached to the carbon atom which carries less number of hydrogen. मग डबल बॉन्डेड कार्बन पैकी कुठल्या कार्बनला कमी हायड्रोजन आहेत, ते या मधल्या कार्बनला आहेत, याच्यावरती 2 हायड्रोजन आहेत, बरोबर. मोर सबस्टिट्यूटेड कार्बन तुमचा हा आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही काय कराल, निगेटिव्ह पार्ट जोडाल आणि पॉझिटिव्ह पार्ट उरलेल्या डबल बॉन्डेड कार्बनला जोडाल. मग काय प्रोडक्ट पॉसिबल आहे तुमचा, CH3C, याच्यावरती Br ऍड होणार तुमचा, बरोबर. डबल बॉन्डचा होईल सिंगल बॉन्ड, आणि शेवटच्या कार्बनला हायड्रोजन ऍड होईल आणि त्याचं काय, CH3. अशा प्रकारे हा तुमचा मेजर प्रोडक्ट राहील. हा जास्त प्रमाणात भेटेल 99%. उरलेला जो 1% असेल तो काय असेल तुमचा, ज्याच्यामध्ये तुम्ही शेवटच्या कार्बनला Br जोडाल. ठीक आहे, याच्यावर हायड्रोजन जोडाल मधल्यावरती, शेवटच्यावरती Br जोडाल. हा प्रोडक्ट तुम्हाला 1% भेटतो फक्त. इट इज अ मायनर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हचा रूल. मार्कोनिकॉव्हचा रूल पुन्हा एकदा लक्षात ठेवा. When unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, then negative part of reagent gets attached to the carbon atom which carries less number of hydrogen atom, or negative part of reagent gets attached to the, negative part of reagent added on more substituted carbon atom. असं म्हटलं तरी चालेल. ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहे त्या कार्बनला आपण मोर सबस्टिट्यूटेड कार्बन सुद्धा म्हणतो ना. ठीक आहे, तर त्याच्या ऑपोजिट जो रूल आहे दुसरा स्टुडंट, तो कुठला बघितला होता आपण, अँटी मार्कोनिकॉव्हचा रूल. सेम हायड्रो हॅलोजनेशन साठीचेच रूल आहे ते दोघही. त्याच्या ऑपोजिट आहे हा, मार्कोनिकॉव्हच्या ऑपोजिट हा अँटी मार्कोनिकॉव्हचा रूल आहे. ओके, अँटी मार्कोनिकॉव्हचा रूल नुसार काय करायचं स्टुडंट बघा, याचं स्टेटमेंट कसं लिहिणार आपण, मार्कोनिकॉव्ह सारखंच स्टेटमेंट आहे याचं सुद्धा. कसं, वेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड, एवढं फक्त मध्ये 2-3 शब्द ऍड करायचे, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. बाकी मार्कोनिकॉव्ह अँटी मार्कोनिकॉव्ह रूल सेम आहे. अँटी मार्कोनिकॉव्ह रूलला आपण पेरॉक्साइड इफेक्ट म्हणतो, कारण की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हायड्रोजन हलाइड ऍड करता अल्किन मध्ये तेव्हा पेरॉक्साइड यूज केलेला असतो ऍज अ कॅटलिस्ट. ओके, when unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene in presence of peroxide, then the negative part of reagent gets attached to the carbon atom, doubly bonded carbon atom, which carries more number of hydrogen atoms. That is, here this bromine is added on the carbon atom which is less substituted. ठीक आहे, मागे काय करत होतो मार्कोनिकॉव्ह नुसार, जेव्हा HBr घेतो फक्त तेव्हा जो मोर सबस्टिट्यूटेड कार्बन आहे म्हणजे ज्याच्यावर कमी हायड्रोजन आहे त्याच्यावर Br जोडतो. आता इथे काय करायचं, त्याच्या अपोजिट करायचं, कारण इथे आपण ही ऍडिशन इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड करणार आहोत. पेरॉक्साइड मग हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, ऍसिटिल पेरॉक्साइड आहे, बेन्झोइल पेरॉक्साइड आहे.
भरपूर पेरॉक्साईड आहेत. इथं लिहिताना मी फक्त पेरॉक्साईड शब्दात उल्लेख करेल किंवा साधा सोपा आपला फॉर्म्युला छोटासा पेरॉक्साईड H2O2 तो लिहून सांगेल. ठीक आहे. बघा समजा पुन्हा एकदा सेम आपण अनसिमेट्रिकल अल्केन्स घेऊ. प्रोपिन आणि आयसोब्युटिलीन दोघांसाठीच बघू. बघा जेव्हा अशा प्रकारे आपण ऍडिशन करू HBr ची प्रोपिन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड H2O2 किंवा अजून बाकीचे पेरॉक्साईड जसं मी तुम्हाला सांगितलं कुठलाही असू शकतो, कधी कधी शब्दात म्हणतात पेरॉक्साईड असं शब्दात दिलेलं असतं. मग समजून जायचं की इथे काय करायचंय, हा अँटी मार्कोनिकॉफ रूल वापरायचा. मग काय म्हणतो अँटी मार्कोनिकॉफ रूल, ज्या कार्बनवरती जास्त हायड्रोजन त्याच्यावरती Br जोडायचा जेव्हा पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये ही ऍडिशन असेल तेव्हा. ठीक आहे. हा Br कुठे जोडणार या कार्बनला आणि हा डबल बॉन्ड ह्या H ला अटॅक करेल H वरती आणि हा H कुठे जोडणार या कार्बनला. म्हणजे काय भेटेल तुम्हाला मेजर प्रोडक्ट CH3 CH2 CH2 Br. हा अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट आहे. इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड हा मेजर भेटतो. आणि दुसरा जो पॉसिबल प्रोडक्ट आहे 2 ब्रोमो प्रोपेन हा काय भेटेल इथे कमी प्रमाणात भेटेल, मायनर भेटेल. ओके. त्यानंतर पुढे दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ आयसोब्युटिलिनचं. आयसोब्युटिलिन म्हणजे आताच आपण मगाशी बघितलं, फक्त तिथे ऍडिशन आपण मार्कोनिकॉफ नुसार केली होती, इथे करायची अँटी मार्कोनिकॉफ नुसार. कारण इथे HBr सोबत काय घेतोय आपण पेरॉक्साईड घेतोय. ठीक आहे. इथे काय होणार बघा, ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन त्याच्यावरती Br जोडून टाकायचा आणि हायड्रोजन जो येतो या कार्बनला जोडायचा. ठीक आहे. मग काय भेटेल तुम्हाला मेजर प्रोडक्ट CH3 CH CH3 CH2 Br. 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन आहे हा मेजर भेटेल अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. कारण या ठिकाणी पेरॉक्साईड दिलेला आपल्याला, पेरॉक्साईड इफेक्ट होईल ना. आणि दुसरा जो प्रोडक्ट असेल तो काय असेल मायनर असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही सेंटरच्या कार्बनला Br जोडाल. ठीक आहे. समजतंय. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड इट इज अ मायनर, इट इज ऑप्टेन इन मायनर एक्सटेंट. ओके. तर अशा प्रकारे ही सेकंड प्रिपरेशन मेथड बघितली आपण बाय हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. ओके. 2 रूल इथे आहेत, मार्कोनिकॉफ रूल, अँटी मार्कोनिकॉफ रूल. जर या रूल मध्ये काही डाऊट असेल, शंका असेल तर मला विचारा. मार्कोनिकॉफ रूल नुसार जो कार्बन जास्त सबस्टिट्यूटेड आहे त्याच्यावरती Br जोडायचा, म्हणजे ज्या कार्बनला कमी हायड्रोजन त्याच्यावर Br जोडायचा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. जेव्हा फक्त HBr असेल तेव्हा, पण जेव्हा HBr सोबत पेरॉक्साईड असेल तेव्हा त्याच्या ऑपोजिट करायचं. ज्या कार्बनला कमी हायड्रोजन त्याच्यावर हायड्रोजन जोडायचं, ज्याच्यावर जास्त हायड्रोजन त्याला Br जोडायचं अकॉर्डिंग टू पेरॉक्साईड इफेक्ट और अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. जेव्हा ही रिएक्शन पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये असेल तेव्हा जो जास्त सबस्टिट्यूटेड कार्बन आहे त्याच्यावरती हायड्रोजन जोडतो आपण. ठीक आहे. हा मेजर भेटला ना इथे. समजलं. त्याच्यानंतर पुढची जी थर्ड मेथड आहे स्टुडंट, ती आहे थर्ड मेथड जी बघायची आपल्याला ती आहे बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. ओके. आता बघितलं होतं ते होतं हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. आता तिसरी मेथड बघतोय बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. अल्किन्सचं जर हॅलोजिनेशन केलं म्हणजे जर समजा अल्किनला हॅलोजन मॉलिक्यूल जर ऍड केला आपण Cl2Br2 इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट लाईक कार्बन टेट्राक्लोराइड, इट इज अ नॉन पोलर सॉल्व्हंट अँड दिस हॅलोजन ऑल्सो नॉन पोलर. हे दोघं नॉन पोलर एकमेकांमध्ये सोल्युबल होतात आणि मग काय होतं या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल जनरेट होतो. ठीक आहे. नॉन पोलर डिझॉल्व्ह होतात एकमेकांमध्ये, पोलर डिझॉल्व्ह होतात. पोलर नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही किंवा नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ओके. या ठिकाणी हा जो हॅलोजन आहे हा कसा आहे एक्स सिंगल बॉन्ड एक्स, दोघी सारखे हॅलोजन आहेत, त्याच्यामुळे हा मॉलिक्यूल कसा असेल X2 नॉन पोलर असेल. ओके. नॉन पोलर तुमचा जो रिएजंट आहे त्याला नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये का डिझॉल्व्ह केला, कारण तो त्याच्यात डिझॉल्व्ह होऊ शकतो, मिक्स होऊ शकतो, म्हणून मग इथे कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट वापरतात. ठीक आहे. पुस्तकात हे मेन्शन करत नाही, फक्त कार्बन टेट्राक्लोराइड दिलाय, तो का ते आपल्याला काही समजत नाही. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. नॉन पोलर सॉल्व्हंट का घेतला, कारण हा त्याच्यात डिझॉल्व्ह झाला पाहिजे. हा डिझॉल्व्ह झाला म्हणजे हा काय होईल, 2 आयन जनरेट करेल X प्लस X मायनस, आणि मग त्याची सिम्पली काय होईल इथे ऍडिशन होऊ शकेल X मायनस X प्लस. हा याच्यावरती अटॅक करेल, हा डबल बॉन्ड लगेच याच्यावरती अटॅक करेल आणि काय भेटेल तुम्हाला विसिनल डायहलाइड भेटेल. काय भेटेल विसिनल डायहलाइड. विसिनल डायहलाइड म्हणजे 2 ऍडजस्टंट कार्बनला जेव्हा हॅलोजन अटॅच असतो तेव्हा त्या टाईपच्या हलाइडला काय म्हणतो आपण विसिनल हलाइड, विसिनल डायहलाइड. ओके. आणि समजा सेम कार्बनला 2 हॅलोजन असतील तर त्याला आपण काय म्हणतो जेमिनल डायहलाइड. मागच्या वर्षी शिकलात ना जेमिनल डायहलाइड. आणि हा या टाईपचा जो असतो तो काय असतो विसिनल डायहलाइड. ओके. तर विसिनल डायहलाइड फॉर्म होतो.
ज्यावेळेस आपण हॅलोजनेशन करतो अल्किनचं तेव्हा समजून घ्या बघा. समजा प्रोपीन घेतलं आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये समजा क्लोरीन ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट कार्बन टेट्राक्लोराइड. हा सॉल्व्हंट आहे, याचा काही रोल नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की हा आणि हा काय होईल, मिक्स होईल एकमेकांमध्ये आणि काय जनरेट होईल मग Cl प्लस Cl मायनस जनरेट होईल. मग काय होईल, सिम्पली हा Cl मायनस नी समजा याच्यावर अटॅक केला तर हा डबल बॉन्ड याच्यावर अटॅक करेल आणि दोघी कार्बन ऍडजस्टंट कार्बन वरती काय होईल, एक एक क्लोरीन आयटम काय होईल तुमचा ऍड होईल आणि काय तयार होईल, विसिनल डायक्लोराइड तयार होईल. ऍडजस्टंट कार्बन वरती दोन क्लोरीन आहेत ना, याच्यावर एक क्लोरीन आहे, याच्यावर एक क्लोरीन आहे. ठीक आहे, याला तुम्ही म्हणता प्रोपिलिन डायक्लोराइड. कॉमन नेम असते याचं प्रोपिलिन डायक्लोराइड. ठीक आहे, समजा जेमिनल असता असा तर त्याचं कॉमन नेम दिलं जातं प्रोपिलिडिन डायक्लोराइड. काय दिलं जातं लक्षात घ्या बरं या गोष्टी. प्रोपिलिडिन डायक्लोराइड म्हणजे ते जेमिनल आणि विसिनल मध्ये पण फरक कळला पाहिजे ना कॉमन नेम मध्ये, म्हणून मग असं नाव देतात. विसिनल जर असेल तर प्रोपिलिन डायक्लोराइड आणि जर जेमिनल असेल तर प्रोपिलिडिन डायक्लोराइड. आयुपीसी नेम तर सोपं आहे, 1,2 डायक्लोरोप्रोपेन याला म्हणाल आणि याला 2,2 डायक्लोरोप्रोपेन म्हणाल. बरोबर. अशा प्रकारे संपली हॅलोजनेशन जर केलं आपण अल्किन्सचं, हॅलोजन मॉलिक्यूल जर ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ CCl4 सॉल्व्हंट, देन वी गेट डायहलाइड, विसिनल डायहलाइड. ओके, ही तिसरी मेथड. यानंतरची जी चौथी मेथड आहे स्टुडंट, ती आहे फ्रॉम अल्कोहोल्स. टोटल 5 मेथड आहेत त्याच्यामध्ये, त्यातली चौथी मेथडला सुरुवात करतोय आपण आता. तर आय थिंक मला असं वाटतं की आपण ही जी मेथड आहे, चौथी मेथड, पाचवी मेथड आणि प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइड्स हे नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करावं. कारण आता हे लेक्चर मला वाटतं बऱ्यापैकी 25 मिनिटाचं किंवा 20 मिनिटाच्या वरती बनलेलं आहे. त्यामुळे पुढच्या ज्या मेथड आहेत त्या थोड्या मोठ्या आहेत अजून. ही मेथड सगळ्यात मोठी, यालाच 15-20 मिनिटं लागतील. खूप मोठं लेक्चर बनेल. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, ह्या ज्या पुढच्या मेथड आहेत फ्रॉम अल्कोहोल, त्याच्यानंतर हॅलोजन एक्सचेंज मेथड एक आहे आणि त्याच्यानंतर एक प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स, तर ते 3 पॉईंटचं एक लेक्चर बनून जाईल आपलं. म्हणजे प्रिपरेशन तुमचं पूर्ण कव्हर होऊन जाईल नेक्स्ट लेक्चर पर्यंत. ठीक आहे, तर आपण आता थांबू. तुम्हाला जर काही शंका असतील या पहिल्या 2 मेथड मध्ये तर तुम्ही मला विचारू शकता. पहिल्या 3 मेथड मध्ये, सॉरी, या पहिल्या 3 मेथड घेतल्या आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स फ्रॉम अल्कोहोल्स. चौथी मेथड, सॉरी, पाचवी मेथड जी ती आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स. तर तो आपण पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. अभ्यास करत राहा आणि काही जर अडचणी येत असतील तर विचारत राहा. ठीक आहे.